नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे बघा, या ठिकाणी एसटीएम महाविद्यालय सातारा या कॉलेजचा आपण काय बघणार आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे नीट 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी. त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या चॅनलवरती तुम्हाला जे तुमचे कोर्सेस बघा, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस सर्व कोर्सेस साठी काय भेटणार तुम्हाला, सर्व कॉलेजेसचे कट ऑफ भेटणार आहे. तुमची जी प्रोसेस असणार बघा नीट 2025 ची जी काउन्सिलिंगची एकदम बेसिक पासून अगदी रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉट होईपर्यंत सर्व अपडेट कुठे भेटणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला काय करा, पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण काय होईल, जी त्यांची जी काउन्सिलिंगची प्रोसेस आहे बघा, त्या प्रोसेसमध्ये काय होईल, हेल्पफुल विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा आता जर तुम्हाला आमच्याकडे जर काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ओके, आमची जी ऑफलाईनची जी फीस आहे बघा फक्त 5,000 रुपये बघा आणि ऑनलाईनची 2,000 रुपये. जर तुम्हाला ऑफलाईन सेंटरला जर व्हिजिट करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक लाईन, एक पट्टी स्क्रोल होते बघा, त्यामध्ये काय दिलेले ऑफिसचे ऍड्रेस दिलेले आणि तुम्ही त्यावरून काय करू शकता, आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला काही अडचण येते तर तुम्हाला त्या पट्टीवरती आपल्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे बघा, तुम्ही त्याच्यावरती कॉल करून काय करू शकता, तुमची जी काही अडचणी असतील त्या अडचणी विचारू शकता. ओके, आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर काउन्सिलिंग जॉईन करायची विद्यार्थी मित्रांनो, त्याची जी फीस आहे बघा, किती आपल्याकडे त्याची फीस 1,999 विद्यार्थी मित्रांनो प्लस जीएसटी. ओके, तर तुम्ही ते आपण नेक्स्ट स्टेप अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून काय करू शकता, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमची काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय दिलेली लिंक दिलेली बघा ऍप्लिकेशनची, तुम्ही तिथून पण काय करू शकता, ऍप्लिकेशनला डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि तुमची जी प्रोसेस आहे त्याला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. ओके, चला मग बघूया आपण आता या कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार 2025 साठी. बघा मी तुमच्या समोर 2024 चा डेटा आणलाय बघा, राऊंड 1 चा हा डेटा आहे बघा. याच्यामध्ये तुमचे एसएमएल दिलेले बघा आणि ऑल इंडिया रँक दिलेली बघा. लास्ट इयरला तुमच्या कॅटेगरी वाईज स्टुडंट किती रँक वरती अलॉटमेंट झाली त्याला. ओके, तर यामध्ये हार्डली 2-3 हजाराचा वर्षी डिफरन्स दिसून येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. कारण लास्ट इयरचे ह्या इयरचे जर विचार केला आपण, तर जे कॅन्डिडेट होते बघा ते थोडे कमी होते पुढच्या जो मागच्या वर्ष होता आपला त्याच्यापेक्षा. ओके, तर यामध्ये थोडंसं तुम्हाला डिफरन्स जाणू शकते. तर यामध्ये जर आपण बघितलं लास्ट इयरला पहिल्या राऊंडला 2024 मध्ये ओपनचे जे कॅन्डिडेट होता बघा, त्याला फक्त 9,460 एवढ्या एसएमएल वरती आणि 1,03,221 या रँक वरती काय भेटलेले, कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर यामध्ये काय येऊ शकतं, 2-3 हजाराचा डिफरन्स येऊ शकतो. जर तुमची रँक ह्या रेंजमध्ये जर येत असेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅटेगरी वाईज, तर तुम्हाला 100% विद्यार्थी मित्रांनो हा कॉलेज काय होणार, अलॉट होणार आहे. ओके, त्यानंतर बघा आता या ठिकाणी ईडब्ल्यूएस साठी जर आपण या ठिकाणी विचार केला, तर जी लास्ट इयरची रँक होती बघा ऑल इंडिया, ती किती होती बघा या ठिकाणी, तर 1,18,714 एवढी काय होती ऑल इंडिया रँक होती. आणि ह्या रँक वरती विद्यार्थ्याला काय झालेले, लास्ट इयरला कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा ओबीसी साठी जर आपण या ठिकाणी विचार केला, तर लास्ट इयरला एकदम 1,08,831 या रँक वरती काय झालेले विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर एससी साठी बघा, एससी साठी लास्ट इयरला या ठिकाणी 2,10,863 या रँक वरती काय झालेले विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा एसटी साठी जर आपण या ठिकाणी विचार केला, तर या ठिकाणी 4,32,542 एवढ्या रँक वरती काय झालेले एसटीच्या कॅन्डिडेटला सीट अलॉट झालेली विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा एसटीबीसी साठी जर विचार केला या ठिकाणी, तर एकदम 1,05,651 एवढ्या रँक वरती काय झालेले लास्ट इयरला स्टुडंटला सीट अलॉट झालेली विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा विजयच्या कॅन्डिडेट साठी जर आपण विचार केला या ठिकाणी, तर 1,22,026 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले लास्ट इयरला स्टुडंटला हा कॉलेज अलॉट झालेला आहे. ओके, एनटीबीच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी 1,53,562 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालं, स्टुडंटला कॉलेज अलॉट झालं. ओके, त्यानंतर बघा आता एनटीसी साठी जर विचार केला या ठिकाणी, तर या ठिकाणी बघा आता किती 1,09,097 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झाले स्टुडंटला सीट अलॉट झाले विद्यार्थी मित्रांनो. ओके,
त्यानंतर NTD साठी जर विचार केला या ठिकाणी तर तुमचं 1,08,017 एवढ्या ऑल इंडिया रँकवरती काय झालं, स्टुडंटला सीट अलॉट झाले. जर तुमची ऑल इंडिया रँक जर या रँकच्या जवळपास येत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 100% तुम्हाला कॉलेजची काय होणार विद्यार्थी मित्रांनो, अलॉटमेंट होणार. त्यापूर्वी जर तुम्ही अजून पण नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आज तारीख आहे बघा 29. आपण 29 तारखेला काय बनवतोय, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय विद्यार्थी मित्रांनो. आता बघा रात्रीचे फक्त 1 वाजायला 5 मिनिटं बाकी विद्यार्थी मित्रांनो. तर आपण एवढ्या रात्री पण तुमच्यासाठी काय घेतोय, मेहनत घेतोय विद्यार्थी मित्रांनो. तर मग नक्कीच काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया मग अशीच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.